रोहन बेटा, कम ऑन, ब्रेकफास्ट इज रेडी. तुमचा मुलगा पण खूप घाबरतोय, एकटा राहतोय, अचानक शाळेत जायला नकार देतोय आणि आपण याला म्हणतो तो नखरे करतोय, तो नाटक करतोय. परंतु आपण पालक म्हणून त्याची एन्झायटी किंवा त्याचा एकटेपणा याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. हो, आजकाल लहान लेकरांमध्ये लोनलीनेस म्हणजेच एकटेपणा किंवा मानसिक ताण, एन्झायटी याचं प्रमाण भरपूर सारं वाढत चाललेलं आहे. बघा, लहान लेकरांच्या मनामध्ये काय चाललंय ते शब्दामध्ये मांडू शकत नाही. परंतु हा जो मानसिक ताण आहे तो त्यांच्या वागण्यातून किंवा त्यांच्या शारीरिक लक्षणातून आपल्याला बाहेर पडताना दिसतो. आता बघा, मानसिक तणावामुळे त्याच्या शरीरात दोन गोष्टी घडतात. पहिलं शारीरिक लक्षणे म्हणजेच प्रचंड तणावामुळे शरीरात कॉर्टिसॉल हार्मोनचं प्रमाण खूप जास्त वाढते. त्याच्यामुळे खरोखरच त्याचं पोट दुखा लागते, त्याला उलटी मळमळ वाटते, डोकं दुखते, छातीवर दडपण आल्यासारखं वाटते. त्यानंतर बिहेवियरल चेंजेस म्हणजेच खूप एकांतपणा किंवा एकटेपणामुळे तो खूप चिडचिड करतो, तो खूप हट्टी बनतो. आई वडिलांना सोडून तो दुसऱ्यांसोबत बाहेर जायला घाबरतो. त्याला फक्त मोबाईल आवडतो. त्याच्या ज्या गोष्टी आवडीच्या असतात त्या पूर्णपणे तो बंद करतो. मग अशा वेळी पालकांनी काय करायचं? बघा, त्याच्यावर ओरडू नका, तो नाटक करतोय, नखरे करतोय असं त्याला बोलू नका. त्याच्या मित्र परिवारामध्ये त्याचा अपमान करू नका आणि त्याची तुलना बाकी मुलांसोबत बिलकुल करू नका. याच्यामुळे त्याचा मानसिक ताण अजून जास्त वाढत जाईल. अशा वेळेस पालकांनी किमान त्या बाळासोबत रोज 15-20 मिनिटं शांततेने बोलायचंय, त्याला समजून घ्यायचंय. त्याच्यासोबत तुम्ही आहात त्याचा विश्वास त्याला दाखवायचा आहे. मी तुझ्यासोबत आहे, तुला काही होणार नाही. त्याच्या मित्र परिवारांना त्याच्यासोबत चांगलं राहण्यासाठी समजून सांगायचंय. आणि महत्वाचं म्हणजे त्याच्यासोबत मित्राप्रमाणे राहा. जेव्हा तुम्ही त्याचा मित्र बनाल तेव्हाच तो तुमच्यासोबत पूर्ण हॅपीली बोलेल आणि त्याच्या पूर्ण गोष्टी तुम्हाला समजून सांगेल. याच्यानंतर पण जर त्याच्यामध्ये रिकव्हरी वाटत नसेल तर मग मानसोपचारांचा सल्ला घ्यायचा आहे. आणि हा व्हिडिओ प्रत्येक आई वडिलांपर्यंत शेअर करा.